हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक. त्याचबरोबर पाहू शकल्यास स्पर्धेचे मुख्य शिल्पकार गणेशजी कांबळे साहेब यांचे नक्की बंधू सुद्धा उपस्थित झाले गेले. सकारामजी कांबळे साहेब, मी विनंती करतोय सर रामजी डिंगोरे साहेबांना विनंती करतोय नक्की सकारामजी कांबळे साहेबांचा नक्की यथोचित मान आणि सन्मान करायचा आहे. नक्कीच गणेशजी कांबळे यांचे नक्कीच बंधू सुद्धा नक्कीच पाहू शकाल. क्रिकेटवरती असलेलं अतोनात प्रेम आज मात्र नक्कीच पाहू शकाल. ते सुद्धा नक्कीच आपली हजेरी लावतायत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत, मनपूर्वक स्वागत या आदिवासी सरपंच चषकामध्ये. जेव्हा मॅचला होती सुरुवात, पहिल्या फेरीतला चौथा सामना पाहायला मिळतोय शिवशंभो महाडेपाडा आणि त्यांना फाईट देर डिंबे. या सलामवीर जोडी पाहायला मिळते. स्ट्रायकिंग वरती जयेश माडी, नॉनस्टला विकास माडी, तर गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळते सुनील आमले हा गोलंदाज. नक्की तानसा अघई विभागातील दोन ताकदीचे संघ पाहायला मिळतील आज मात्र आदिवासी सरपंच चषकामध्ये. दोन्ही संघ शुभेच्छा. शोध गुड गेम. गोलंदाज सज्ज सुनील आमले, यस बॅटिंगला जयेश माडी. पहिलाच बॉलवरती रिवाजचा फटका, ताकद न ताकद सर्व काही सिद्ध होते. बॉल निघून चाललाय, थर्डमॅनला बीट करत बॉल निघून चाललाय सीमा पार. पहिलाच बॉलवरती जयेश माडेच्या बॅटमधनं 4 चौकार. पहिल्याच बॉलवरती आक्रमकता दाखवली गेली आहे जयेश माडे. याच गोलंदाज पुणे सुनील आमले तयार डिंबे संघाकडनं. बॅटिंगला जयेश माडी. थोडीशी फिल्डिंग मात्र चेंज आहे. गोलंदाज सज्ज सुनील, बॅटिंगला जयेश. ते मात्र नक्कीच पाहू शकाल. लाऊड अपील केली होती. हाऊ वॉज दॅट, तो मात्र पाहू शकाल. जबरदस्त गोलंदाजी पुन्हा एकदा नक्कीच पाहू शकाल. पहिल्या बॉलवरती चौकार गेला होता, आला होता, परंतु नक्कीच दुसऱ्या बॉलवरती नक्कीच कमबॅक केलं गेलंय गोलंदाज सुनील आंबलेच्या माध्यमातून डिंबे संघाकडनं. चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. कारण नक्कीच पाहू शकाल आपण पाहताय कदात आदिवासी सरपंच चषक. रिवाजचा फटका इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा नक्कीच सफल झाले होते. चांगलाच रूम बनवलेलं रिवाजचा फटका. स्विजीचा टेम डीप मध्ये नक्की क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतात. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट यशस्वीरित्या खेळल्या गेल्यात. 2च्या साह्याने धावसिका पुढे जाताना पाहायला मिळते 6 आकड्यावरती. बिनगडीबाज 6 धावा माडीपाडा संघाची चांगली सुरुवात पाहायला मिळते. ही स्पर्धा पाहतात ऐकतात मित्रांनो आपण. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक अश्वन शहापूर तालुका अंतर्गत ऑर्गनाइज बाय आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेगर बी संपूर्ण ग्रामस्थ मंडळ गोठेगर आयोजित नक्कीच आदिवासी सरपंच चषक. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. तुम्ही आम्ही एन्जॉय करत आहात. पुन्हा एकदा शफल झाले होते, रूम बनवलं होतं. इथे मात्र फिल्डर टेक डाऊन दिस बॉल. पॉइंट गलीमधील क्षेत्ररक्षक होता, त्याने केली चुकी. जयेश माडी यांचा झेल मात्र सोडताना पाहायला मिळतोय. गोलंदाज मात्र नाराज आहे त्या क्षेत्ररक्षकावरती, हे दिसून पाहायला मिळते. हा झेल पकडायचा होता, कारण जयेश माडे स्मॉल पॅकेट ऑफ माडेपाडा म्हणून ज्याची ओळख आहे, त्याचा झेल मात्र नक्कीच सोडला गेलाय. एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाते 7 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आहे. रणांची काही कमी नाहीये मित्रांनो या मैदानावरती, कारण गोठेगरचं मैदान म्हणजे शहापूर तालुक्यातील नंबर 1चं मैदान. स्वीप शॉट क्रिकेटचा क्लास दाखवला गेलाय. बॉल निघून चाललाय नक्की दन 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 करत. बॉल निघून चाललाय लॉंग लेगला. 4 चौकार. विकासच्या बॅटमध्ये या बॉलवरती आलाय 4 चौकार. पुढील बॉल गोलंदाज पुढे सज्जा. पुन्हा एकदा नक्की पाहू शाल स्वतःच्या फॉलो चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. माझ्या फॉलो थ्रो मध्ये मीच मात्र पाहू शाल क्षेत्ररक्षण चांगलं झालं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावती 11 धावा. चांगली सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा धाव फलकावती. त्याचबरोबर नक्कीच पाहू शकाल आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक अश्वन शहापूर तालुका चे नक्कीच अश्वनचे खजिनदार युवराजी पारधी साहेबांचा शुभागमन झालाय. युवराजी पारधी साहेबांचा मात्र मी विनंती करतोय मंगेजी पुकळा साहेबांना नक्की युवराजी पारधी साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान केला जाईल.
मंगेजी पोकळे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. नक्कीच युवराजी पारधी सर, करपटेवाडी गावचे गोड व्यक्तिमत्व, आज मात्र आजच्या दिवसामध्ये ते आपले मात्र नक्कीच हजेरी लावत आहेत या आदिवासी सरपंच चषकामध्ये. त्यांचा मात्र नक्कीच यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. चला लवकर फिल्डिंग करणारी टीम. राकेश मांगे येतोय. यश राकेश मांगे हा गोलंदाज पाहायला मिळतो. बॅटिंगला असेल जयेश माडी. पहिल्या ओव्हरचा विचार केला जाईल तर 11 धावा आल्यात. अजून एक 18 बॉलचा खेळ असेल शिल्लक. 18 बॉल मध्ये किती धावा येतील कारण रनांची काही कमी नाही. मागे जी एक स्पर्धा झाली होती आम्ही लाईव्ह पाहत होतो, गोटेकर प्रीमियर लीग, 5 ओव्हरमध्ये 100 धावा होत होत्या मित्रांनो. या मैदानामध्ये रनांची काही कमी नाही आहे या मैदानामध्ये. कारण मैदान कॉन्क्रीटचं आहे, विकेट कॉन्क्रीटची आहे, रनांची काही कमी नाही आहे. 5 ओव्हरमध्ये नक्कीच पाहू शकाल गोटेकर प्रीमियर लीग मध्ये 100 धावा होत होत्या मित्रांनो. कालच्या दिवसामध्ये 70-75 झाले होतात. आजच्या दिवसामध्ये सुद्धा नक्कीच 60-70 होत आहेत. कारण बॅटिंग नक्कीच बॅटिंगसाठी अनुकूल आहे विकेट. जावा मॅचकडे धावस का पाहायला मिळते नक्कीच 11 धावा. इथे मात्र नक्कीच पाहू शकाल जावा मॅचकडे तिथे मध्ये चौकार ठोकला गेलाय. या चौकाराच्या साह्याने धावू सका धाव फलकामध्ये जाऊन पोहोचली गेली आहे. भांबरे सर सांगतायत यास 15 धावा धाव फलकामध्ये. गोलंदाज सज्ज. पुढील बॉल राकेश. इथे मात्र नक्की चांगलाचा फटका इनसाइडर ओव्हर द कव्हर. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. इन्क्रेडिबल स्ट्रोक. बॉल निघून चला डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदून बॉल निघून चला जयेश माडेच्या बॅट मध्ये. या बॉल मध्ये आलाय 4 चौकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. याच बॅटरचा मात्र झेल सोडला होता कुठेतरी नक्कीच पाहू शकाल. आता मात्र क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये असं म्हटलं जातं मित्रांनो. तो एक चुकी महागात पडू शकते. जयेश माडे या बॅटर जो खेळतो त्याची झेल सोडला होता पहिल्या ओव्हरमध्ये. तो या ओव्हरमध्ये आक्रमकता दाखवतोय. धावू सका 19 याकड्यावर जाऊन पोहोचते. गोलंदाज पुणे राकेश सफल झाले होते. चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. नक्की बॉल निघून चाललाय. मैदान गोठेकरचा आहे मित्रांनो. मैदान आउटफील्ड खूपच फास्टर आहे. इथे मध्ये चौकारांची हॅट्रिक. बॅक टू बॅक 3 चौकार ठोकले गेले जयेश माडेच्या बॅट मधनं. या बॉलवरती आलाय चौकार. ते 20 धावा धाव फलकावरती. जयेश माडे आता मात्र नक्की सांगतोय माडेपाडा संघ निंबे संघाची सुट्टी नाही कारण माझा झेल सोडला होता. मी मात्र नक्कीच आता मात्र फटके मारू शकेल. यावेळी मात्र नक्की चांगला बॉल. गुड लेन डिलिव्हरी पाहायला मिळाली. चांगली लाईन आणि लेन मध्ये थोडंसं परिवर्तन केले गेले गोलंदाज च्या माध्यमात. राकेश मांगे हा गोलंदाज. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकातील. 23 धावा धाव फलकामध्ये आल्यात. नेक्स्ट मॅच साठी नक्कीच रिपोर्टिंग करायचंय साई स्पोर्ट कलमपाडा आणि त्यांना फाईट करेल आई भवानी स्पोर्ट्स नक्की टाकीची वाडी. साई स्पोर्ट कलमपाडा आणि त्यांच्याकडे नक्कीच आई भवानी स्पोर्ट्स टाकीची वाडी. आपण आला असेल लवकर संपर्क साधायचा आहे. इथं नक्की चांगला ऑर्डरचा फटका पाहायला मिळतोय. चांगला ड्राईव्ह. 1 धाव कंप्लीट. स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवतोय. 2 षटकाचा खेळ समज आलाय. 2 षटका अखेरीस 24 धावा. जवळजवळ विचार केला जाईल 12च्या सरासरीने धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा. या ओव्हरमध्ये 13 धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात. टोटल
24 धावा धाव फलकवती. 12 बॉलचा खेळ झाला. अजूनही 12 बॉलचा खेळ झाला शिल्लक. नक्की तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. राम आमले हा गोलंदाज. राम तयार बॅटिंगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जयेश. पुन्हा एकदा शफल झाले होते. रूम बनवले. चांगलासा फटका. बॉल लॉंग लेगला. प्रेक्षक स्टँडला सलामी देत. बॉल झालाय छूमंतर. 4 चौकारांसाठी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळतोय. जयेश माडे ऑन फायर नाव. नक्कीच पुन्हा एकदा नक्कीच कॉपी बुक स्टाईल बॉल फिनिश केला गेला. याही वेळेला बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळते. चौकारांची आतिषबाजी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. जयेश माडेवाडा संघाकडनं. याही खेळाडूने नक्की पाहू शकाल. वाडा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळीच ओळख इमेज मात्र निर्माण केले. तो आज मात्र नक्की शहापूरमध्ये नक्की गोटेकरच्या मैदानामध्ये जयेश माडे ऑन फायर नाव. कारण नक्कीच मागे एक स्पर्धा झाली होती वाडा मध्ये नक्कीच पाहिली होती. या खेळाडूने मात्र नक्कीच पाहू शकाल जबरदस्त एक वेगळं नाव कमवलं याही खेळाडूने पाहू शकाल. तिकडे मात्र वाडा असेल, तलासरी असेल, मोखाडा असेल या विभागांमध्ये नक्कीच या संघाला खेळताना पाहायला मिळालं अनेकदा. तो संघ माडेपाडा संघ. जयेश माडे पुन्हा एकदा बॅटिंग मारला. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. इथे मात्र नक्की गोलंदाजर मात्र ओळखलं की रिव्हर्सचा फटका खेळायचा आहे. स्विचिचा फटका खेळायचा होता. थोडासा स्टान मात्र चेंज केला होता. परंतु गोलंदाजर मात्र नक्कीच ओळखलं. शेवटच्या मोमेंटला मात्र नक्कीच डॉट टाकला गेलाय. 32 धावा धाव फलकावधी पाहायला मिळत आहेत माडेपाडा संघ. इथे सुद्धा नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. एक नक्कीच लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट बॅटची आहे. या स्पॅटची आहे पंच दर्शवतायत. एक धाव नक्की जुळली जाते. एका धावेने धाव फलकावधी धावा पाहायला मिळतील. 33 3 33 ऑन द बोर्ड. अजूनही नक्की जमेची गोष्ट म्हणजे नक्कीच एकही विकेट अजून गेली नाहीये. विकास आणि जयेश. तर पुन्हा एकदा नक्की फिल्डरने मात्र झेल मात्र सोडला गेलाय. दुसरा झेल पहिल्या ओव्हरमध्ये जयेश माडेचा सोडला होता. या ओव्हरमध्ये नक्कीच विकास माडेचा सुद्धा नक्कीच झेल मात्र सोडले जातात. कुठेतरी नक्कीच मित्रांनो म्हटलं जातं ना कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटमध्ये झेल सुटले जातात. क्रिकेटमध्ये मॅचेस सुद्धा सुटले जातात. हे क्रिकेटचं जिवंत आणि जिवंत उदाहरण आहे मित्रांनो. चांगला खेळ करावा लागेल या स्पर्धेमध्ये. डू और डाय नॉकआउट आहे ही स्पर्धा. पुढशपल झाले तिथे मात्र बॉलला उडवला गेलाय. बॉल निघून चला बॅकवर्ड्स पेलेगला. बॉल लांब बॉल चला आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावांसाठी. येस थँक्यू सो मच. चला साई स्पोर्ट कलमपडा संघ खंडो मेंगाळ आपला नक्कीच आपण आला सध्या नक्कीच लवकर आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा. साई स्पोर्ट्स कलमपडा आपण आला सध्या लवकर आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. 40 धावा धाव फलकावधी शेवटची ओव्हर. अजित येतोय गोलंदाज. बॅटिंगला विकास. जबरदस्त जयेश 15 बॉल 35 वरती. तर विकास नक्कीच विकासचं काम आहे डबल सिंगल. मला मात्र स्ट्राईक समोरच्या बॅटरला माझ्या जयेश माडेला द्यायचे आणि जयेश माडे मात्र त्याचं काम करतोय मित्रांनो.
चांगलेसे गुड रनिंग बिटवीन द विकेट पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम मात्र दोन फलंदाजांच्या माध्यमातून केले गेले. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 40 धावा धाव फलकावधी 35 वरती खेळतोय जयेश माडी. बॅटिंगला आता मात्र विकास, गोलंदाज अजित. हे निर्णायक असणार आहे षटक. इथे मात्र नक्कीच पिचिंग खराब राहिली गेली. पंचांचा इशारा आलाय नक्की जी पुत्रन सरांचा इशारा आलाय. इट इज नक्कीच पिचिंग खराब. नो बॉल. फ्री हिटची मात्र नक्कीच पाहायला मिळेल. नक्की फ्री हिट मात्र नक्कीच असेल. रेड सिग्नल जारी केलाय खतरोगी घंटी, कारण नक्कीच फ्री हिट असते त्या वेळी नक्कीच बॅटरसाठी नक्कीच पाहू शाल एक फ्रीडम असतोय. यावेळी मात्र नक्कीच चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. फ्री हिटची चान्स आहे. इंट्रू दी गॅपने बॉल ट्रॅव्हल झालाय. बॉल निघून चालाय मिड विकेट रिजन मध्ये. 2 फिल्डरला बीट करत, फिल्डर होते ते बनले दर्शक. बॉल निघून चालला नक्की 4 चौकार रनसाठी. स्मॅश बॉल द्यायचा विनंती करतोय. थँक्यू सो मच. स्मॅश बॉल आलाय. धाव फलकावधी 45 पाहायला मिळत आहेत. बॅटिंगला पुन्हा एकदा नक्कीच पाहायला मिळतं विकास. पुढे टाकलेला बॉल, चांगला बॉल, चांगली लाईन पाहायला मिळाली. यावेळी मात्र नक्कीच अजितने मात्र कमबॅक केले गेले. चौकार आला होता, तो त्यानंतर मात्र नक्कीच पाहू शकाल जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय. या ओव्हर नंतर मात्र टॉसकडे रिपोर्टिंग करायचं आहे. साई स्पोर्ट कलमपाडा आणि जय भवानी टाकीची वाडी. हो, हा ट्रॅकाचा बॉल, चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. धावा कशा येणं गरजेचं आहे. बॅटची लागली लीडिंग एज, बॉल निघून चालाय नॉन स्टॉप लॉंग स्टॉप रिजन मध्ये. बॉल नक्कीच चौकार पाहायला मिळतोय. बाईच्या स्वरूपात नक्की पंच दर्शवतायत. नामवंत पंच या स्पर्धेसाठी अजयजी पुत्रन सर एमसी यांचे नक्की ऑब्झर्वर, त्यांना म्हटलं जातं एमसीएचे मास्टर माइंड किंग मेकर. त्याचबरोबर नक्की निरंजन सावंत सर असतील, सुमीजी देशमुख सर असतील. या स्पर्धेसाठी चांगले अंपायर्स पाहायला मिळतात. उच्च कोटीची क्षमता असलेली स्पर्धा आणि नक्कीच उच्च कोटीचे अंपायर्स सुद्धा नक्कीच पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये. धाव फलकावधी पाहायला मिळतात नक्की 50 ऑन द बोर्ड. 50 कंप्लीट. नक्कीच कर्णधाराने सांगितलं टॉस जिंकलोय आम्ही बॅटिंग करू, आम्ही 50+ मारण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि 50 धावा लागल्या आहेत आता मात्र माडेपाडा, शिवशंभू माडेपाडा या संघाच्या धावसंख्या 50. पुढील बॉल पुन्हा एकदा अजित, बॅटिंगला जयेश. ती सुद्धा नक्कीच पाहू शकतो शरीराचा वेध घेणारा बॉल. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 50 धावा धाव फलकावरती. पाहू शकाल लगेच बॅटची लागली लिडिंग एज. शेवटच्या बॉल वरती पाहायला मिळतो नक्कीच विकेटचं बदन. फलंदाज मात्र नक्की जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून नक्की त्याच्याच बॅट बोलली. 17 बॉल 35 आणि 50 धावा जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. 24 बॉल आणि 51 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 24 बॉल 51 धावा. चला लवकर लवकर साई स्पोर्ट कलमपाडा आणि जय भवानी टाकीची वाडी आपण लवकर लवकर यायचंय विनंती करतोय. चला साई स्पोर्ट कलमपाडा लवकर लवकर यायचंय. माडेपाडा संघ कॅप्टन्स नक्कीच आमच्या आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे विनंती करतोय. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी नक्कीच 51 धावांची गरज. चला साईज फूट कलमपाडा त्यांना फाईट देईल.
टाकीची वडी. चेक. चला लवकर लवकर नक्की साई स्पोर्ट कलंबडा खंडू दादा मेंगाळ आपण आला असाल तर लवकर लवकर नक्की संपर्क साधायचा आहे. चला बॅटर पाठवायचे लवकर लवकर विनंती करतोय. 24 बॉल 51 धावा. जसं सेकंड इनिंगला होईल सुरुवात नक्कीच ऐकूया एक गोड आवाज, एक सुमधुर आवाज. द वॉइस ऑफ सरवली, द वॉइस ऑफ भिवंडी, द वॉइस ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट, विशालजी पाटील सर. थँक्यू. थँक्यू सो मच विकी जे शिवाळ. गुड आफ्टरनून. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका तसेच गावदेवी स्पोर्ट्स घोटेकर आणि तसेच विद्यमान सरपंच प्रथम नागरिक आणि सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष सर्वमान्य गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीनं आपण पाहतात आदिवासी सरपंच चषक 20-25चा तरार. आफ्टरनून सेशनमध्ये जे आपण वाटेल पाहतात टीम ढिंबे आणि माडेपाडा ही वाटेल आपण पाहतात. आणि तसेच टेनिस क्रिकेट .in या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साईडला फटका बॉल रमण गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे नो बॉल देखील आहे आणि चौकार देखील आहे म्हणजे 1+4 मिळतील या 5. तांगडीचे चौकार पहिलाच बॉल तो देखील नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्रीडचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं बट बॅटचा अगदी खालचा भागाला टॉइंडला बॉल लागला. एकंदरीत असं वाटलं की बॉल लॉंग ऑफ रिजनकडे चालला की काय, कारण समालोचन कक्ष थोडं वाईड अँगलला आहे आणि इथनं एकंदरीत मला असं वाटलं की बॉल लॉंग ऑफ रिजनकडे चालला बट बॉल दरम्यान एक्स्ट्रा कव्हर रिजनला कॅरी करण्यात आला बट फ्रीड बॉल. दॅट्स वाय 2 धावा इथे कंप्लीट करण्यात येतील. धावफलकात 7 धावा धावफलकावरती 7 ऑन द बोर्ड. बघा टार्गेट जर आपण पाहिला या मॅचमध्ये जो ठेवण्यात आलेला आहे 51 चेज 51 चेज करायचा आहेत. आणि बघा जर बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा घेऊ शकले तर मॅचमध्ये मजा येईल. लॉफ्ट हे ड्राईव्ह बॉल मध्ये लॉंग ऑफला फिल्डर येतात बट कॅच ड्रॉप झाली.
कॅच पकडायला हवी होती. कारण एकंदरीत मी नेहमी एका गोष्टीचा उल्लेख करत असतो की ज्याप्रमाणे आज क्रिकेट डेव्हलप झालं आहे, आपण 2025 मध्ये येऊन पोहोचलो आणि आजचा डेटला टेनिस बॉल क्रिकेट ज्या लेवलला खेळला जातो, ज्या स्टँडर्डला खेळवला जातो, ॲज अ फिल्डर जर तुम्ही कॅचपर्यंत येतात, बॉलपर्यंत जर तुम्ही पोहोचले तर 10 आउट ऑफ 9 टाइम्स तुम्हाला कॅच पकडायची आहे. बट सध्या सगळीला लॉंग ऑफला इथे मिसफिल्ड झाली, ही कॅच पकडायला हवी होती. एक एक झेल नेहमीच महत्त्वाचा राहिला क्रिकेटमध्ये. कारण सांगण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की हेच ते छोटे छोटे मोमेंट्स असतात जे मॅचला चेंज करतात. हेच ते छोटे छोटे मोमेंट्स असतात जे मॅचचा रिझल्टला देखील चेंज करतात. दॅट्स वाय जी ही संधी तुम्हाला मिळते आउटफील्डमध्ये ग्रॅप करण्याची, ती तुम्हाला ग्रॅप करता आली पाहिजे. गती कमी केली होती, पेस ऑफ केलं होतं, अपील केली जात आहे, बट अपील कशासाठी केली हा प्रश्न निर्माण होतो. रिप्ले आपण पाहूया. एकंदरीत अपील जरूर झाली, चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी होती, चेंडू पायावरती देखील नाही लागला, बॅटला जरी लागला असता तरी ग्राउंडेड होऊन गेला, तरी सुद्धा अपील झाली. येतोय डॉट, नेक्स्ट बॉल. आता बॅटर स्टेप आउट झालेत आणि आता देखील विकेट किपर्स म्हणजे अंपायरकडे पाहतात. बघा एकंदरीत मला सांगावंसं नेहमीच वाटतं की बघा आपण फिल्डिंग करतो असो, अपील करणं आपलं काम आहे, पण कधी कधी काय होतं ना की अपील करायला देखील ना मुद्दा प्रॉपर असावा लागतो, मजेचा भाग. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका, कव्हरला फिल्डर पोहोचतायत, अखेरीस डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल फील्ड झाला, थ्रो येईल तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील. 2-3साठी परतलेत बॅटर. क्या बात आहे, चांगला तालमेल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा येते पूर्ण धाव फळक 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 12 वरती जाऊन पोहोचला. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धाव फळकावरती आहेत. कारण बघा एक कॉमेंटेटर म्हणून, एक समालोचक म्हणून आमचं एका अर्थाने ही जबाबदारी असते की खेळाडूंपर्यंत योग्यरित्या माहिती आणि चांगल्या चांगल्या गोष्टी पोहोचवणं. आणि बघा सांगण्यासारख्या या देखील गोष्टी असतात की बघा जेव्हा आपण ग्राउंडमध्ये असतो, त्या माहोलमध्ये असतो, काहीच्या गोष्टी आपल्या माइंडमध्ये येत नाही आणि त्या रिमेंबर करून देण्याचं कार्य आमचं असतं आणि ते देखील आमचे प्रयत्न सुरूच असतात. यावेळेस क्रॉस लाईन खेळायचं होतं, बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही, डॉट बॉल दरम्यान ते येतो आणि अशा प्रकारे खेळ दरम्यान समाप्त. पगल्या षटकाचा ग्रेस धाव फलक 12. येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आणि येत्या 3 ओव्हरमध्ये करायचा 39. 39 धावेची आवश्यकता इथे आणखी नाग्याने रिक्वायर रेट जर आपण पाहिला तर 13 रन पर ओव्हर इथनं बनवायचं आहेत. चला, ओव्हर ब्रेक नाही आहे, कोणत्याही प्रकारे ओव्हर ब्रेक नाही आहे. क्विकली फिल्डिंग सेट करा आणि सामना सुरुवात करा. 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 39 धावांची आवश्यकता. आजच्या डेटला आपण पाहिलं तर 12 रन पर ओव्हर, 13 रन पर ओव्हर बनतात, बहुतांश वेळा बनतात. पण त्यासाठी महत्त्वाचं काय राहतं ॲज बॅटिंग साईड की तुमचे जे महत्त्वाचे बॅटर्स आहेत त्यांना मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं, इनिंगला चालवणं आणि परिस्थितीनुसार खेळणं हे महत्त्वाचं राहतं. आणि तेच कार्य बॅटर सुनील आणि त्यांचा समेत राकेश मांगे या दोन्ही फलंदाजांना हे कार्य इथे करायचं आहे. 18 मध्ये 39. आमचे DJ मास्टर यांचं देखील मी आवर्जून कौतुक करेन. भरपूर चांगली साऊंड सिस्टीम आणि जो स्पर्धेचा टायटल सॉन्ग आहे जो सोनाली भोईर यांच्या आवाजामध्ये आपण ऐकत आहोत, भरपूर चांगलं संगीत ते देखील आपल्याला ऐकायला मिळालं. आणि त्यातला त्यात सांगायचं झालं तर एक वर्ल्ड डिसिप्लिन स्पर्धा आपण पाहत आहोत. प्रत्येकी बघा जो खेळाडू येतो ओपिनियनमध्ये ही गोष्ट सांगतो की आमच्या समाजामधली सर्वात चांगली स्पर्धा, फार मोठी स्पर्धा आणि फार मोठं प्लॅटफॉर्म सरपंच साहेबांनी उभं करून दिलं. त्यासाठी आवर्जून गणेशजी कांबळे साहेबांचा मी उल्लेख करेन. कारण साहेबांचं नेतृत्व, मार्गदर्शन या स्पर्धेमागे राखलं आणि ज्यांची खंबीर साथ या स्पर्धेसाठी राखली, आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर आदी मडके असतील, गणेश डिंगोरे अगदी पकला बॉलपासून उपस्थित आहेत. मिस टायमिंग, बॉल फक्त उंच गेला, लॉंग ऑफला फिल्डर येत आहे डाऊन दी बॉल आणि आता मिस्टेक होणार नाही. कॅच पकडली जाईल, पकली सफलता आणि बॅटर बाद झालेत. सुनील आदिवासी सरपंच चषक तुम्ही पाहतात. दिवस क्रमांक 2. भरपूर साऱ्या व्यक्तिमत्वांचे मुळाचे सहकार्य देखील आम्हाला या स्पर्धेमागे लाभलं आहे. कारण प्लेअर ऑफ द मॅचसाठी खऱ्या अर्थाने फार मोठी बक्षिसांची खैरात आहे. त्यामध्ये एक आकर्षक बॅग जी आम्हाला अक्षयजी भुईर युवा उद्योजक यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली, त्यांचा देखील विशेष आभार. तसेच आणखीन माहिती मी पोचवेन.
शॉर्ट आर्म जॅम्प करायचं होतं. लॉंग ऑनला फिल्डर आखित येतात, बॉल फील्ड केला जातो. मिडेल सिंगल बघा. त्यानंतर गणेश स्वीट, मामू म्हस्कर यांच्या वतीनं स्वीट बॉक्स देखील आहे. तसेच अनंताजी डिंगोरे साहेबांच्या वतीनं आजपासून कलिंगड देखील दिला जातोय. क्या बात आहे. त्यानंतर या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही ही स्पर्धा पाहतायत, गणेशजी कांबडी साहेब यांच्या वतीने ट्रॉफी तसेच मेडल आहे. तसेच प्रत्येक टीमसाठी आकर्षक जर्सीज आपल्याला या स्पर्धेच्या वतीने पाहायला मिळतात. ऑन साइडला खेचलाय, उडवलाय, बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर आहे डीप मध्ये, मिड विकेटला कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता इथे मिळेल आणि बॅटर बाद झालेत आता राकेश. थँक्यू डीजे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्या सर्व आकर्षक ट्रॉफीज आपण पाहत आहोत 1st to 10 पर्यंत, त्या आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. गणेशजी कांबळे सावंत अगदी जवळचे मित्र, धामणी गावचे विद्यमान सरपंच श्रमानी अशोकजी वीर साहेब यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करेन, कारण त्यांचं देखील भरपूर मोठं योगदान या स्पर्धेमागे आम्हाला लागलं. त्यानंतर या स्पर्धेमध्ये वायफाय इंटरनेट सेवा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला करण्यात आली, अमोल केबल नेटवर्क अँड एकता इंटरनेट यांचं देखील विशेष आभार. पूल खेळला, आता देखील चेंडू उंच गेला, फिल्डर आहे डीपमध्ये मिड विकेटला, आता देखील कॅच पकडण्यात येईल. आणि आणखीन एक सफलता, बॅटर्स येत आहेत जात आहेत तेच राखलं. आणखीन एक धक्का, बॅटर आता बाद झालेत राम आमले. अजित येतात बॅटिंग करण्याकरिता. अजित बघा, नावामध्ये त्याचा वाघ आहे आणि वाघासारखं खेळावं देखील लागेल, कारण आता संघ अडकला, संघ फसलाय, जिथनं त्याला तर आपल्या टीमला बाहेर काढायचं आहे. आणि हॅट्रिक बॉल असेल, समोर वाघ आहे, पण आता शिकार कोणाची होईल ते पाहावं लागेल. हॅट्रिक बॉल, टॉप एज, बॉल हवेमध्ये आहे. बॉल दरम्यान डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला बॉल आता अखेरेस फील्ड झाला. क्या बात आहे, जे फिल्डर अगदी कधीपासून बिझी दिसतात. विश्वास म्हसे लाजवाब फिल्डिंग विश्वास करतात. विश्वास अगदी विश्वासू पात्र फिल्डिंग अगदी आउटफील्ड मध्ये करतात. याआधी 2 कॅचेस विश्वासने पकडल्या. त्यानंतर आता एकंदरीत असं वाटलं की चौकार गेलाच, बट तिथे देखील बॉल विश्वासने फील्ड केला. लाजवाब वर्क. आउटफील्ड मध्ये याच तर अपेक्षा असतात की जेव्हा तुम्ही डीप मध्ये फिल्डिंग करता तेव्हा तुम्हाला पूर्णपणे समर्थन देणे ही गोष्ट नेहमीच महत्वाची लागली. आता दरम्यान गॅप आहे, काऊ कॉर्नर वाईडिश लॉंग ऑन धावतात, बट बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. चौकार इथे आला आणि खेळ देखील समाप्त. 2 ओव्हरचा गरज धाव 19 धक्के लागले. 3 रिमेनिंग खेळ बाकी. येत्या 12 चेंडूंचा आणि 12 मध्ये करायचा रन्स 32. हे षटक भरपूर चांगलं लागलं फिल्डिंग साईडच्या दृष्टिकोनातून, कारण 7 धावा 3 विकेट या ओव्हरमध्ये आले. 3 विकेट काढण्यात आले या षटकामध्ये. भरपूर चांगली बॉलिंग मित्र म्हणेन. फर्स्ट ओव्हरमध्ये 12 होत्या, त्यात कंपॅरिझन मध्ये या ओव्हरमध्ये फक्त 7. एक कमबॅक ओव्हर आपल्याला विकास माडे यांचं पाहायला मिळालं. थर्ड ओव्हर, बॉलर रणजित, पगलास बॉल, यष्टांचा वेध, क्लीन बोल्ड. बॉलर अपील कशासाठी करत होते, लक्ष कुठे होतं की बॉल स्टंप्सला जाऊन धडकलाय.
धक्का आणखीन एक आणि अगदी पकलास बॉलवरती सफलता रणजित साठे आणि बॅटर बाद झालेत रोहित. मग पाहिले गेले तर चर्चा गावात गावात नव्हे तर चर्चा समस्त 4 जिल्ह्यांमध्ये होत आहे. ठाणे, पालघर, नाशिक, रायगड या विभागामधनं आपल्याला एक गाव एक संघ आदिवासी समाजामधील संघ आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसतात. आणि दरम्यान एक्झॅक्टली बॅटरला काय करायचं होतं, कारण फर्स्ट ऑफ ऑल फ्रंट फूट वरती कमिट झाले, त्यानंतर स्वतःला थांबवलं. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्टच नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. अक्रॉस द लाईन खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल दरम्यान आणखीन एक येतो. आणखीन एक डॉट बॉल आणि धावफलक स्थिर आहे. 19 धावा धावफलकावरती आणखीन 3 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. टीम माडेपाडा एक आवर्जून गोष्ट सांगायची वाटते, यात नंतर सांगेन. बॅकफूट वरती जाऊन स्टिअर केलं. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतात. बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातात या बॉलवरती रन. फक्त एक धावफलक आता 20 वरती. एकंदरीत माडेपाडा संघ आपल्याला पुढे पाहायला मिळतो आणि त्यांचे 12th मॅन पूर्णपणे रिलॅक्स आहे, चिल करतात. कारण आता त्याला देखील ठाऊक आहे की या मॅच मध्ये आपण ड्रायव्हिंग सीटवरती आहोत आणि ड्रायव्हिंग सीटवरनं आता बाजूला होणं फार अवघड आहे. कारण समीकरण आता अवघड झालं बॅटिंग साईडसाठी. फुल लेंथ लॉफ्टेड फटका बॉल हवेमध्ये लॉंग ऑफला फील्डर येतात आणि आज कुठे फील्डमध्ये मिस्टेक होणार नाही. चांगली कॅच इथे पकडली. लॉंग ऑफला फील्डर होते. सागरने पकडली कॅच आणि धक्का लागला. 5वा अर्धी टीम डगआउट मध्ये. सफलता आणखीन एक धक्का 5वा लागला. क्रमांक 7 अमित. आणि अमित एक्झॅक्टली कुठे चालले होते, कारण हा बॉल फार बाहेर टाकला. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. धावफलक अतिरिक्त रन समतीने स्कोर कार्ड 21. मंचावरती गणेश डिंगोरे आहेत. गणेशने खऱ्या अर्थाने फार मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये कमावलं. नेक्स्ट बॉल. बॉल हवेमध्ये आहे. चेंडू फक्त उंच गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फील्डर येतात आणि प्रयत्न चांगले होते. विश्वास होता आय थिंक त्या रिझम मध्ये. प्रयत्न केला जरूर त्याने, बट एकंदरीत बॉल फारच उंच गेला होता. जज करणं अवघड होतं. तोपर्यंत कंप्लीट झाला. 2 धावा धावफलक 2 धावांचा मदतीने 23 आणि रिमेनिंग आता खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. येत्या षटक समाप्त. ओव्हर कंप्लीट झाली. अंतिम षटक. लास्ट ओव्हर ऑफ दिस मॅच. राउंड द विकेट. ग्लास बॉल बॅकफूट वरती जाऊन खेळत असताना बॅट्सची कडा. शॉर्ट थर्डला फिल्डर आणि बॉल मध्ये रेस सुरू आहे. पण बॉल जिंकेल, फिल्डर अडतील. बॉल जातोय बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार येतोय. धावफलक या 4 धावांच्या मदतीने 27 धावा धावफलकावरती आणि जिंकण्याकरिता आता आवश्यकता
ऑन साईडला स्ट्रोक. आज विश्वास भरपूर बिझी दिसले त्या रिजनमध्ये, बट इथे तर विश्वासने हा बॉल सोडूनच दिला. पाणी घेऊन जायचं प्लीज. मला वाटतं काही ते हलकीशी दुखापत त्याला झालेली आहे. प्लीज पाणी घेऊन जा लवकर. चौकार आला, बट पाकलं जाईल कारण पाणी घेऊन जा फर्स्ट ऑफ ऑल. चेक करा कोणत्या प्रकारे दुखापत तर नाही झाली, कारण सांभाळून खेळा सर्वांना हीच मी विनंती करेन, कारण उष्णता देखील जास्त आहे. वेळोवेळी पाणी जास्त पित राहा, स्वतःला डिहायड्रेट ठेवा. दादा सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भर. कारण या मॅच मध्ये उरलं अजून देखील एकंदरीत हा सामना संपलेला तर नाहीये. कॅल्क्युलेशन नुसार स्टील पॉसिबल आहे, बनवला जाऊ शकतात. 4 मध्ये करायचं 20 धावा. आणि सध्याच्या घडीला बॅटर त्यांचा फटक्यांपेक्षा त्यांच्या ट्रॅकसाठी जास्त चर्चेमध्ये दिसतात. फरकडचा अंदाजाने खेळायचं होतं तर पण येतोय हा डाऊट. डॉट बॉल येतोय. रिमेनिंग 3 चेंडूंचा खेळ इथे बाकी, आणि 3 मध्ये करायचं 20 धावा. आणि असं वाटतंय की या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता बाकी आहेत. 3 मध्ये 20. बॅटसाठी उलास लागला, बॉलर बॅक स्ट्रोक होता, येतोय डॉट. आता फक्त हाच प्रश्न उरला आहे की टीम माडेपाडा संघ हा सामना किती रन्सने इथे बाजी मारेल, हाच प्रश्न इथे उरला असंच वाटतंय. नेक्स्ट बॉल. हुक करायचं होतं. बॉल देखील जर आपण बघला तर बॅक ऑफ लेंथ होता. अंपायर्स देखील आम्हाला काही सांगतायत. दिशा खराब, अतिरिक्त रन निर्माण इथे मिळेल, आणि त्यासोबत 22 एक सिंगल देखील कंप्लीट. म्हणजे आता 2 मध्ये करायचं 18 धावा. हिट विकेट झालेत, रनआउट झालेत.
शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. इथे बाजी मारली टीम माडेपाडा क्रिकेट टीमने. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम माडेपाडा अँड हार्ड लक टीम डिंभे. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि ज्या बॅटरने इंडिव्हिज्युअली बनवला 35 तोच जयेश ठरला या सामन्याचा सामनावीर. थँक्यू डीझम.